बेरोजगार मतदारसंघ आणि त्यातच शहरात अचानक वाढलेली मोठ्या प्रमाणात बेरोजगारी, अर्थातच 300 लोकांना व्यवसायापासून दूर केलं। मुद्दा अतिशय महत्वाचा, शहराच्या विकासाचा झाला। काय वाटते तुम्हाला, होईल? रस्ता क्रमांक 548 सी, तसा रस्ता MSRDC च्या अधीन, परंतु रस्त्यावरील अतिक्रमण मात्र नगर परिषद नियमांतर्गत उठवले गेले। सर्व काही छान झालं, लोकांनी भरभरून प्रतिसाद सुद्धा दिला। शहराचा विकास होतो म्हणून होणाऱ्या नुकसानाला सुद्धा नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। विचार केला तर त्यांना सांगण्यात आलं, कारणही तशीच होती। सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, हायकोर्टाचा आदेश आहे, अतिक्रमण धारकांना सर्वप्रथम गाळे मिळणार। अगदी गल्ली बोळातील नगरसेवकापासून दिल्लीतल्या मंत्री महोदयापर्यंत, मुंबईतल्या आमदारापर्यंत सर्वांचे शब्द हेच होते। त्यामुळे शहरातील रस्त्याच्या दुतर्फा बाजूलाच नव्हे तर अनेक ठिकाणी अतिक्रमणाचा सुपडा साफ झाला। अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने हे सहज शक्य झालं। काम छान झाले, परंतु केलेल्या कमिटमेंट कुठे आहेत? वाघाच्या गळ्यात घंटा बांधायची कोण, ही प्रथा कायमचीच। इथे कशी चुकणार? आता याला सुरुवात झाली ती ओपन लिलावाद्वारे। व्यावसायिकांना जागेसह गाळे बांधून देण्याची, अर्थातच 3 पत्राची असो, एकदा हक्काची जागा सर्वांना मिळणार। त्या निमित्ताने लोकांनी अधिकृत 50,000 रुपये भरले। ऑनलाईन टेंडरिंग सुद्धा भरण्यात आली। गोरगरीब व्यापाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या। आता आपल्याला आपल्या हक्काचं दुकान मिळणार, लवकरच आपला रोजगार सुरू होणार, आपल्या कुटुंबियाच्या उपजीविकेचा प्रश्न सुटणार, अशी स्वप्ने उराशी बाळगत असताना यात आले राजकारण। सर्व क्षेत्रात मयताच्या टाळ्यावरचे लोणी खाणारे लोक असतात, इथे सुद्धा आहे। इथे कसे चुकणार? अधिकाऱ्यांची दिशाभूल, पुढाऱ्यांचा दबाव आणि चेले चपाट्याचं राजकारण। तयार झाल्यात युनियनचे पदाधिकारी आणि साहेबाची सेटलमेंट करणारे, ऍडजस्टमेंट करणारे, पुढाऱ्याचे चेले चपाटे। बिचाऱ्या गरिबांना काय, एवढे मोठे पुढारी आणि अधिकाऱ्यापर्यंत पोहोचायची मजल कुठून गाठणार? जसे दर्शवले तसे त्या रस्त्याने लोकांनी सगळ्या काही कमिटमेंट अंधारात उजेडात पूर्ण केल्या। प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाचे नियमच बदलले। आता अधिकारी कर्मचारी काय बोलतात? टेंडर पद्धत ओपन, म्हणजेच कोणालाही भरता येणार अशी होती। मूळ अतिक्रमण उठलेल्या व्यावसायिकांना गाळे देणार अशा प्रकारचं भाष्य अथवा कमिटमेंट आम्ही केलीच नाही। एवढं सगळं होऊन सुद्धा अंधारात चाचपडत असलेले मूळ अतिक्रमणधारक चुप्पी साधून आहेत। याला कारण काय? अर्थातच आपल्याला मिळणारे गाळे कदाचित हिरावून घेतले जातील। गाळे 320, पावत्या मात्र 820, एकास 3 असं समीकरण नगर परिषदकडून ठेवण्यात आलं होतं। म्हणजेच एका व्यक्तीला किमान 3 पावत्या करता येतील। ठीक आहे, साहजिक आहे, परंतु एकाच पावतीवर 3 गाळ्यांच्या नोंदणी करणं हे थोडं वेगळं वाटतं। तुम्ही आता पाहू शकता, स्क्रीनवर स्क्रोलिंग होत आहे की यामध्ये मूळ अतिक्रमणधारक किती आहेत, किती लखपती, किती करोडपती आहेत, किती चेले चपाटे आहेत, हे सगळं तुम्ही ठरवायचं। गाळ्याच्या बाबतीत यथोचित माहिती आपण पुढील भागात नक्की घेऊन येणार आहोत, कारण मित्रांनो गंभीर विषय आहे। लवकरच दिवाळी येणार आहे, नवरात्र उत्सव येत आहे, खर्चिक बाब आहे, सर्व लोकांना परिवाराच्या जबाबदाऱ्या आहेत। अशा परिस्थितीत लोकांचे व्यवसाय मोडलेले आहेत, कोलमडलेले कुटुंब नियोजन आहेत। हे सगळं काही जर स्थिर स्थावर करायचं असेल तर लवकरच निर्णय घ्यावा लागेल आणि मूळ लाभार्थ्यांना ती गाडी मिळालीच पाहिजे। हे आमच्या खोज मास्टरचं वैयक्तिक मत आहे। या मताशी जर आपण सहमत असाल तर निश्चित आमच्या युट्यूबला सबस्क्राईब करा, इंस्टा, फेसबुक आणि ट्विटरला फॉलो करा। जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा, म्हणजे या गाळ्यामध्ये किती लोक लायबल आहेत, प्रशासकीय मान्यतेने असतील, परंतु नागरिकांच्या मतानुसार किती लोकांची यामध्ये सहमती होऊ शकते, किती लोकांना मिळायला पाहिजे, असं आपलं मत आहे। म्हणजेच आपलं मत लोकांपर्यंत पोहोचेल की किती लोकांना ही गाळे भेटायला पाहिजे आणि मूळ लोकांना व्यवसायासाठी आपलं हक्काचं स्थान मिळालं पाहिजे, हेच आमचं मत आहे। त्यासाठीच ही मालिका आपली सुरू राहणार। तोपर्यंत बघत राहा खोज मास्टर न्यूज। आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। तुर्तास रजा घेतो, मी रमेश चव्हाण, धन्यवाद।